4 या ठिकाणी लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे महिला उपाध्यक्ष अंकुश सोनवणे, माजी नगरसेवक हेमांगी सोनवणे यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा गेल्या 25 वर्षापासून सुरू असून यंदाचे 26वे वर्ष आहे। लोकमान्य सेवा समितीच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ऐरोलीचा महाराजा म्हणून नवसाला पावणारा गणपती अशी संपूर्ण नगरात ओळख आहे। प्रतिवर्षी आरोग्य विषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक उपक्रम राबवले जात असून महिलांसाठी देखील खेळ पैठणीचा या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये महिलांचा उत्तम प्रतिसाद असतो। मंडळाने यावर्षी आपल्या लाडक्या गणरायाला सोन्याचा हात अर्पण केला असून पुढील वर्षी सुवर्ण अलंकार देण्याचा मानस आहे। यंदाच्या 26व्या वर्षी खास आकर्षक म्हणून ऐरोलीच्या महाराजाचा भव्य दिव्य दरबार देखावा साकारण्यात आला आहे। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या माध्यमातून 7 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माजी महापौर सुधाकर सोनवणे, काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, माजी नगरसेवक ममित चौगुले, चेतन नाईक, प्रकाश नाईक, राजू पाटील, मनोज हदंकर, शशिकला काळे, रवींद्र सावंत, महेश करे, स्टार प्रवाह मालिकेतील अभिनेत्री मृणाली शिर्के, टीव्ही कलाकार प्रशांत निगडे, रील स्टार अनमोल यादव, अखिलेश चौधरी, आदिती सिंग, दिव्या गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी खेळ पैठणीच्या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेत खेळण्याचा आनंद घेतला। या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, मागेचा कोण माळी नमाळ्या मागेचा कोण माळी फुलली सायल्या मागेचा कोण माळी नमाळ्या मागेचा कोण माळी वटाला लाली कानाला अलित दिसते गोरिंग बाली नमाई दिसते गोरिंग बाली वटाला लाली कानाला वाली माई दिसते गोरिंग बाली दिसते गोरिंग वाली सभोवती फुलली सायल्या बागेचा कोण माळी नमाळ्या बागेचा कोण माळी 12 वर्षाचे गवळण धुये न 12 वर्षाचे गवळण धुये 12 वर्षाचे गवळण धुये 12 वर्षाचे गवळण धुये 17 वर्षाचा वरेल तू लहान 17 वर्षाचा वरेल तू
या ठिकाणी आपण पाहिलं असेल लोकमान्य समितीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आमचं वर्ष 26 पासून या ठिकाणी आम्ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आपण आयुर्वेदचा महाराजा म्हणून संबोधलं जातो आणि त्याचा दरबार एक या ठिकाणी आम्ही सजवलेला आहे आणि उत्सुक असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व नवमिती नागरिकांनी दिलेला आहे। खरोखरच आम्हाला एक आनंद आहे की आम्ही या लोकमान्य समितीच्या मार्फत एक लोकांसाठी काहीतरी करू शकलो। आमच्या नुसतं गणेशोत्सव नसून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य असे अनेक कार्यक्रम वर्षभर चालत असतात। त्या माध्यमातून लोकांची नाव जोडलेले आज आपण पाहिलं तर लोकांचा प्रतिसाद इथं भरभरून आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी आमच्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, तुमचं आरोग्य शिबिर असेल, तुमचं कालच पाहिलं असेल महिला संरक्षण असेल, महिला संरक्षण असेल किंवा शिवकालीन दानपट्टा अशा अनेक लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। आणि आज या ठिकाणी बऱ्याचशा महिलांसाठी आम्ही या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे। खरोखरच मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानेन की आपण या बाप्पा आयुर्वेदच्या महाराजासाठी दर्शनाला येऊन जी कार्यक्रमाची शोभा उडवली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी मंडळाची आयुर्वेदच्या महाराजासाठी एक सोन्याचा हात या ठिकाणी आम्ही घडवलेला आहे आणि मंडळाने असं मानस की दरवर्षी सुवर्ण अलंकार आमच्या आयुर्वेदच्या महाराजाला आम्ही या ठिकाणी घडवून आहे। त्याचा आम्हाला खरोखरच मनपूर्वक असा आनंद आहे। पुनश्च एकदा मी येथील उपस्थित सर्व नागरिकांना व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। एक तो लोकमान्य सेवा समिती याचे अध्यक्ष माझे परमस्नेही नवी मुंबई जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष श्री अंकुश सोनवणे आणि त्याची सौभाग्यवती आदरणीय नगरसेविका सो हेमांगी सोनवणे यातर्फे आयोजित नवी मुंबईत अप्रतिम कार्यक्रम जो करत आहे त्यांना पहिला मी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि दुसरा की सोनवणे साहेब आणि त्याची सौभाग्यवती दोघे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहे। आजच्या घडीमध्ये तरुण पिढीला धर्माचं ज्ञान व्हायला पाहिजे त्याचा एक जिवंत उदाहरण जर कोणी असेल तो श्री अंकुश सोनवणे साहेब आहे। ते काय जास्त श्रीमंत नाही पण मनाने खूप श्रीमंत आहे आणि असे कामासाठी जो नियोजन करतात तो नियोजन बघण्यासारखं आहे, नवीन पिढींना शिकण्यासारखं आहे। मी माझ्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे नेते राहुलजी गांधी व कोशी कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया।